सुषमा अंधारे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतो अनेकदा सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर टीका केली होती, मात्र आज अजित पवारांसाठी विरोधकांच्या डोळ्यातही तेवढेच अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खरं तर अजित पवार यांची कमाई आहे. पक्षातलेच नेते नव्हे, ते इतर पक्षातले नेते देखील आज या ठिकाणी धावून आलेले आहेत. प्रत्येकालाच निशब्द अशी ही प्रतिक्रिया आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत. खरं तर ही अजित पवारांची कमाई आहे की त्यांनी प्रत्येक पक्षामधल्या नेत्यांशी खूप चांगले संबंध जपलेले होते. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेता त्यांच्याकडे काम घेऊन गेला तरी दादा कधी नाही म्हणायचे नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी जी एक प्रतिक्रिया यामध्ये दिली होती की ते कोणाशीही दुश्मनी ठेवायचे नाही किंवा काही चुकलं असेल किंवा काही तर दादा तसं कधी बोलून दाखवायचे, मात्र ते दीर्घद्वेषी नव्हते. राग व्यक्त करायचे, बोलायचे, मात्र त्यांनी कधीच कोणाविषयी द्वेष आपल्या मनात ठेवला नाही. आणि ही दादांची कमाई आहे की आज सर्वच पक्षातले नेते या ठिकाणी धावत आलेले आहेत. दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी आले. पवार कुटुंबाचं हे दुःख हा एक मोठा आघात पवार कुटुंबियांवर झालेला आहे. अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांवर झालेला आहे. तो शब्दात मांडणं फार कठीण आहे. महाराष्ट्राच्या मातीमधलं राजकारण हे फार वेगळं आहे. आपल्या मातीतलं राजकारण हे द्वेषी कधीच राहिलेलं नाही. स्पोर्टिंग स्पिरिट त्याला प्रत्येक वेळी म्हटलं गेलेलं आहे. असंच राजकारण महाराष्ट्रातल्या मातीनं आतापर्यंत पाहिलेलं आहे. इतिहास सुद्धा तसाच राहिलेला आहे. आणि अजित पवार एका अशा घरातून येतात, अशा घराण्यामधून येतात ज्याच्यामध्ये अजित पवारांना बाळकडूच राजकारणाचं त्यांच्या घरातून मिळालंय. सतत काम करणं, अविरतपणे, अखंडपणे, मनामध्ये कुठल्याही हेवेदावे न ठेवता स्पष्टपणे, जे आताच्या नेत्यांमध्ये फार कमी पाहायला मिळतं. जे पोटामध्ये तेच ओठावर, ही आतापर्यंतची अजित पवारांची शैली राहिली. आणि त्याच्यामुळे त्यांना फक्त त्यांच्याच पक्षातले लोक मानत नाहीत, तर सर्वपक्षीय नेते सुद्धा त्यांना मानतात. महाराष्ट्राकरता